नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वरी चंद्रकांत सणस। मी आज तुम्हाला महाशिवरात्रीविषयी एक सुंदरशी कथा सांगणार आहे। कथा महाशिवरात्रीची। एकदा एक शिकारी जंगलात गेला। तो तळ्याजवळच्या एका झाडावर चढून बसला। मग हरणाचे जोडपे पाणी प्यायला आले। आता तो बाण मारणार तोच हरीण म्हणाली, घरी आमची पाडसं आहेत, त्याचा आम्ही निरोप घेऊन येतो, मग आम्हाला मार। रात्र झाली। शिकारी बसला होता। ते झाड बेलाचे होते। तो एक एक पान तोडून खाली टाकू लागला। ती पाने शिवलिंगावर पडत होती। दिवसभर उपवास झाला होता। पहाटे ती हरणे व पाडसेही आली। ती सगळीच मला आधी मार म्हणू लागली। हरणांबद्दल प्रेम वाटून त्यांना हरणांना जायला सांगितले। शिकाऱ्याकडून शिवाची पूजा झाली होती। तेव्हा शंकर प्रसन्न झाले। त्यांनी सर्वांना आशीर्वाद दिला। महाशिवरात्र म्हणजे आघातीला दुसरी त्रयोदशी शंकराची म्हणजे शिवाची मोठी पूजा करण्याचा हा दिवस, उपवास करण्याचा दिवस। शंकराला बेल आवडते म्हणून एक सहस्त्र बेलाची पाने वाहायचा हा दिवस, शिवलिंगावर अभिषेक करण्याचा आणि कवठाच्या पदार्थांचा नैवेद्य करायचा हा उत्सव शंकराच्या देवालयांतूनच साजरा करतात। त्यामुळे दर्शनासाठी मंदिरात लोकांची गर्दी होते। रात्री भजन कीर्तन करून जागरण करायचं। धन्यवाद।